महाराष्ट्राची प्रगती होणार का? शेतकरी सुखी होणार का? शेतकरी सुखी होईल. शेतकरी सुखी होईल तो कसा होईल? बचत गटातनं होईल. बचत गटातनं त्याच्या मिळणाऱ्या कृषी उत्पादनांना मार्केटिंग झालं तर होईल. शेतकरी सुखी होईल का? शेतकरी सुखी होईल, पण तो कष्टात होईल. ते कष्ट बघायचे असतील तर या आपणही बघूया भीमथडी जत्रा. आली जत्रा आली. गावची जत्रा पुण्यात आली. भीमथडी जत्रा पुण्यात आली. ज्येष्ठांना जुन्याची आठवण देण्यात, नव्या पिढीला संस्कृती सांगण्यात. परदेशात राहून गगनाला गवसणी घालताना मायभूमीच्या ओढीने व्याकुळ होणाऱ्यांना गावच्या आठवणींची शिदोरी बांधून देणारी भीमथडी जत्रा आली. आली भीमथडी जत्रा आली. भीमथडी जत्रा शहरातल्या वातावरणात उभं केलेलं गावच जणू. पुणे जिल्ह्यातून सुरू होणारा आणि थेट सोलापुराला जाऊन भिडणारा भीमेचा काठ म्हणजेच ग्रामीण संस्कृतीचा खजिनाच. शेतीबरोबरच परंपराही जपणारा भीमातीर. गावची जत्रा म्हटली की खेळ आलेच. ते भारूड, वाघ्या मुरळी, ते गोंधळी शहरात कुठले दिसायला. लोककलेतून लोकशिक्षण करणारे हे कलाकार आजही गावागावात आपली कला सादर करतात. भीमथडी जत्रेतही ते आले. जत्रेत चालून पाय थकले आणि वेगवेगळ्या स्टॉलना भेटी दिल्यानंतर पोट भरलं की जरा या सांस्कृतिक जत्रेतही चक्कर टाका आणि पहा. की मल्लखांबही आलाच. भीमथडी जत्रेचे संयोजक या खेळालाही विसरलेले नाहीत. विशेषतः परदेशात स्थायिक झालेल्यांना या जत्रेचं चांगलंच अप्रूप वाटतंय. मी रिया नाईक आहे आणि मी इंटिरियर डेकोरेटर आहे इन द US. आणि आताच आम्ही आलेलो आहे तर या वर्षी यांना सगळं बघायला मिळतंय.
तर इट्स अ व्हेरी गुड थिंग, कारण आम्हाला म्हणजे आम्ही जितकं सांगू शकतो त्यांना इंडियन कल्चरच्या बद्दल तेवढं आम्ही सांगत असतो गोष्टीच्या थ्रू वगैरे. पण आता हे सगळं एक त्यांना बघायला मिळतंय ते कम्प्लिटली डिफरंट. त्यांना एक सगळं बघून जे कळतं मुलांना ते वेगळंच एक त्यांना एक्सपिरियन्स मिळतोय. तर हे ते फारच एन्जॉय करतायत आणि आम्हाला पण ते सांगणं मग आता सोपं जात आहे. त्यामुळे की आम्ही आता तिथे 7-8 वर्षापासून आहोत US मध्ये. आतापर्यंत आम्ही असं काही पाहिलंच नव्हतं. तर आता हे सगळं दाखवू शकतो दोघा मुलांना, तर अगदीच म्हणजे फारच छान वाटतंय सगळं बघून. थँक्यू. प्रदर्शनाला दरवर्षी येते. इथलं सगळं जे ट्रॅडिशनल वातावरण आहे, म्हणजे ज्या कला आता लोप पावत चालल्या, शहरी मुलांना तर बघायला मिळतच नाहीत. पण माझी नातवंड अमेरिकेत आहेत, तर हे सगळे इथले फोटो काढून मी सगळ्या तिकडे पाठवणार आहे. इव्हन नंदी बैल, सुतार, कुंभार, हे शेतकरी. ही नवी पिढीही याला अपवाद नाही. आपल्यातले अनेक जण कदाचित बैलगाडीत बसलेही नसतील, पण त्यांना इथं हे सारं अनुभवायला मिळतंय. वेस्टर्नच्या जमान्यात आणि आधुनिकीकरणाच्या रेट्यात गावातले कुंभार, पाथरवट, बुरुड, घोंगड्या विणणारे असे अनेक कारागीर शहरांच्या विस्मरणात गेले. भीमथडी जत्रेत तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या हातातलं कसब आणि मिळतील त्यांनी तयार केलेल्या वस्तूही. सांग सांग भोलानाथ कविता आठवतीये? शहरातले नंदीवाले जवळपास अदृश्यच झालेत, पण आजही गावोगावी हे नंदीवाले फिरून पोट भरतात. इथं असलेला तो भव्य आकाराचा आणि भल्या मोठ्या शिंगांचा नंदी मूळचा प्रेमळ आहे बर का. त्याला विचारा ना शाळेला सुट्टी मिळेल का म्हणून. बैलाच्या जन्माला झालेले आहे. तो बैल माणसाचा ऐकत्व, तो नंदी बैल का माणसाच्या मुलीच्या पोटावर उभा राहतो. माणसाच्या मांडीवर नंदी भजन करीत. भजन करीतोय, जत्रात आलाय, म्हणून उभा राहिलाय. तुला काय गणपती देवाचा नंदी बोलावं का गणपतीचा? गणपती देवाचा नंदी बोलावं, खंडेरायाचा नंदी बोलावं, शिर्डी साई बाबाचा नंदी बोलावं. नको म्हणतो, नको नको नको. नंदी बोलावं तुला महादेवाचा, शिखर शिंगणापूर महादेवाचा ढकल्या बोलावं का? महादेवाचा नंदी बोलावं, मुलाच्या नवसाचा सोडलेला नंदी बोलव महादेवाचा. महादेवाचा नंदी माझ्या गोष्टी तो ऐकतोय. नाही ऐकत म्हणतो. आजकाल जमान्यात बायकोच्या गोष्टी नवरा ऐकून घेतोय, बायको संगाती नवरा ऐकून घेतोय का? जत्रेत गेलं आणि ज्योतिषाला हात दाखवला नाही असं होतच नाही. भीमथडी जत्रेतही असे ज्योतिषी तुम्हाला भेटतील, अगदी कुडमुड्या ज्योतिषासह. आपण भेट तुम्ही कधी पाळलेली नाही. सर्व धर्म समभाव पाळलेला. आणि ही जत्रा एवढ्यावरच थांबत नाही बर का. इथल्या खवय्यगिरीची झलक आपल्याला चाखायची आहे.